मंडळी ही कारवीची फुलं 7 वर्षातून एकदाच येतात. ती ही फुलं आहेत जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर कारवी महोत्सव चालवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. इकडे तिकडे तो इकडे ला 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 माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली लावलेली माया वाया गेली. दिला तर झापूक झुपूक चालत जात. ऑलवेज इंडिया इज द बेस्ट कंट्री. We enjoy living here. So yes. Yeah, we live in Mumbai. You love Mumbai. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं आणि समर्थांच्या मठात जेव्हा जेव्हा जातो तेच आहे बाई करा ये बाय कॅमेरा मध्ये पण आधी हे काय होते तुम्ही बघू शकता. काही एक दिसत नाहीये म्हणजे लिटरली अंदाजे गाडी चालवायला लागतं अंदाजे. पब्लिकला हवा साथ ही तुझी जणूनात चांदवार पडला. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स. तर मंडळी सकाळी उठलोय म्हणून आवाज असा येतोय. सकाळी वाजले 7 आणि आम्ही चाललेलो आहोत लोणावळ्याला. लोणावळ्याला कुठे चाललोय हे मी तुम्हाला गाडीमध्ये सांगतो. म्हटलं व्हिडिओ आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया आणि मग पुढे भेटतो आपण तुम्हाला. चला. सो मंडळी निघलेले आहेत आणि हे लोक इकडे वाटच बघत होते. बिचारांना मी थांबून ठेवलं. बाबा गाडी बिडी घेऊन कुठं कुठं हा रोहन बऱ्याच दिवसांनी माझ्या ब्लॉग मध्ये दिसला असेल. तर मंडळी तुम्ही सीन बघू शकता. पूर्ण ढग सगळे खाली आलेले आहेत. हे बघा डोंगर खूप उंच आहे मंडळी. इथपर्यंत डोंगर आहे तो इथपर्यंत. तर डोंगरच दिसत नाही. समोर पण तसंच आहे. आणि आता आम्ही ऑलमोस्ट नेरूळ स्टेशनला पोहोचलेलो आहोत. गाणी चालू आहेत मंडळी गाडीत त्याच्यामुळे ब्लॉग व्यवस्थित घेता येत नाहीये. यांनी गाणी पण असं लावलं ना या माणसाने पुरं झापूक झुपूक असं काय लावलं. कसं दिला तर झापूक झुपूक उडून गेली लावलेली माया वाया गेली. दिला तर झापूक झुपूक चालत जात ग असं काय लावलं मंडळी. काय गाणी तुम्हाला घेऊ. असं सगळं चालू आहे. स्वतः भेटूया आपण पुढे. चला. सो मंडळी जसं की तुम्हाला माहिती आहे आपण लोणावळ्याला जाताना ठाकरे वडापाव हा फिक्स असतो. पण आज लिटरली मंडळी एवढं लांब आमची गाडी लागायला आली. एवढ्या गाड्या आहेत तिकडे बघा. पूर्ण ट्रॅफिक फुल आहे. गाडी लावायला जागा नाही मंडळी. एवढं ट्रॅफिक म्हणजे कारण परफेक्ट नाश्त्याचा टाइम झाला 9 वाजता. आणि जसं की तुम्हाला माझ्या प्रत्येक वेळेला आम्ही पोहोचलो असतो. ठाकरे वडापाव काय हा तू त्यावेळेला चहा घे नाही तर दिसतं ना चहा आहे मस्तपैकी बाबा. तो म्हणतोय आता आपण पोहोचलो ठाकरे वडापावला. आता तिकडचा मस्त फ्रेश रेडी राहत होते. हा आता बघूया आम्हाला टेबल भेटलाय पहिलाच. आता भेटूया. असा काहीसा आपला बजेट मिळालेला आहे. काय म्हणते दिप्या गेला ना फिरायला. मग त्याला सांगता मी ब्लॉग टाकले. सो मंडळी या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि क्राऊड तुम्ही बघू शकता मंडळी. इकडच्या स्टेशनमध्ये पण गर्दी आहे. प्लस अशी काहीशी गर्दी आहे तेही तुम्ही बघू शकता. आता कोणची वाट बघता म्हणजे काय का जसं की मंडळी तुम्हाला माहितीच आहे आपण लोणावळ्याचा ब्लॉग असला की आपलं पळसझरीचं मठ काय राहत नाही आपल्याशी चुकत नाही. सो आपण आता आलेलो आहोत पळसझरीला स्वामी समर्थांच्या मठात. जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपण आल्यानंतर काही सोडत नाही. आणि इकडचे दुकाने तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसलेच असेल आपले दुकाने. चला स्वामीचं दर्शन घेऊया. सो मंडळी खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं. आणि समर्थांच्या मठात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा वाईब्स आणि जो फील आहे ना तुम्ही येऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल. आणि स्वामींची सेवा करून बघा फळ नक्की मिळतं. आणि काय रे भाऊ कुठे झाला हा कुठे केस विसा नीट करून झाले तू. आता स्वामींचं दर्शन झालं. आता जायचं आपल्याला एकविरेला. सो मंडळी आपण पोहोचलो आहोत जे की आहे आपल्या कारला लोणावळा येथे श्री क्षेत्र एकवीर आई देवस्थान आई माऊलीच्या चरणी आपण पोहोचलेलो आहोत. सो चला भेटूया पुढे आता दर्शन करतानाच. सो मंडळी आपण पोहोचलेलो आहोत एकवीर आईच्या पायथ्याशी. सो आपण आता पायथ्याचं दर्शन घेऊया एकवीर आईचं. सो मंडळी आपल्याकडे नेहमीच आपल्याला एकवीर आईच्या दर्शनाला फॉरेनर सुद्धा मिळतात. सो हे सुद्धा यू फ्रॉम USA and you also USA. You are both are girlfriend boyfriend or husband wife? Husband wife. Good couples.
Nice to meet you. Nice to meet you as well. And take care always. India is the best country. We enjoy living here. So, yes. Yeah, we live in Mumbai. You love Mumbai? Yeah. Mumbai. So nice to meet you. Nice to meet you. Take care always. Yep, always. And want any help, you can ask me. All right, Okay. thanks. You from? You also USA? Yes. You also USA? Yeah. You are couple? We're good. Okay, okay. Thank you. चला मग दर्शनाला चला दर्शनाला. मंडळी ते आमच्या बरोबरच येत आहेत. Hey buddies, you have umbrella. I don't have umbrella. Enjoy the nature. India's nature. म्हणजे ते खूप आनंद घेतात निसर्गाचा आपल्या इंडियातला, तेही तुम्ही बघू शकता आणि आपल्या फोनमध्ये कॅप्चर करतात. तर चला पुढे जाऊया आपण. पाणी वगैरे पडतो इकडे आणि अशा काहीशा पाण्याच्या ह्याच्यातून आपण चाललेलो आहोत. तो मंडळी आपण पोचलोत फायनली. हे बघा इकडे कसा मस्तपैकी आपला वॉटरफॉल जातोय. रोहन भाऊ कुठे झाला भाऊ? सो मंडळी पोताने खतरनाक क्लायमेट आहे मंडळी. तुम्हाला सांगतो मी, क्लायमेट म्हणजे तसंही तो स्वर्गच आहे. एकविरा इथं आपला कारला डोंगर म्हणजे स्वर्गच आहे आणि त्याला असा क्लायमेट आला ना मंडळी, अजून एक नंबर फील येते. तुम्हाला मी क्लायमेट दाखवतो, तुम्ही माझ्या मागे तर बघतच असाल. असा काहीसा क्लायमेट आहे मंडळी. तुम्हाला कॅमेरा जस्टिस करतोय की नाही आय डोंट नो, बट खूप सुंदर असा क्लायमेट आहे मंडळी. आणि आपले फ्रेंड्स आपल्या बरोबरच आहेत. सुंदर असा क्लायमेट आणि क्राऊड पण थोडा कमी आहे. सो मंडळी सो आता जरा बरं वाटतंय, बिकॉज क्राऊड कमी आहे, पण तरी दर्शनाला रांग दिसते. आता बघूया पुढे कसं काय, तर भेटूया पुढे. चला. माझी कोणाला पावली गो आई, माझी कोणाला पावली, पावली कोली ये लोकाना गो, अगदी ये लोकाना, पावली कोली ये लोकाना गो, कोली ये लोकाना. आई माझी वाट कोणाची पाते गो, आई माझी वाट कोणाची पाते, पाते माझे वाणी गो वाणी. एकविरा माते की आई माऊलीचा, माझ्या एकविरेचा सांग मला, सांग मला. मंडळी असा काहीसा आईचा जय जयकार करत आम्ही चाललेलो आहोत आईच्या दारी. तर तुम्हाला दर्शन देतो. जर कॅमेरा अलाउड केला आतमध्ये बायचान्स गर्दी कमी असलं करतात ते, तर तुम्हाला दर्शन देतो आपल्या ब्लॉग मध्ये. चला. माऊली तुम्ही कुठले? वेसावचे का? अरे वेसावची एक माझी फ्रेंड आहे, तिच्याबरोबर मी गाणी केला. चंडी तिकडचीच ना? हा मग स्नेहल चंडी म्हणून आहे ती, तिच्याबरोबर मी गाणी केलाय. चंडी का? नारली पौर्णिमेचा. बरोबर 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 बरोबर. तर मंडळी इकडे भेटलेले आहेत हे लोक. अजून कुठं मंडळी एवढीच आहेत का? अजून कुठे? असे सगळे लोक भेटत असतात. एवढे सगळे लोक आहेत त्यांची. एकविरा माते की. सबस्क्रायबर भेटले आपले अजून एक सबस्क्रायबर भेटले आहेत. भाऊ कुठले तुम्ही? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण करा, गरजेचं आहे बाई. करा. ये बाडी बोलते. म्हणजे दर्शन खूप सुंदर झालं. आतमध्ये मॅन फ्रॉम युएसए. हा मॅन फ्रॉम युएसए. युएसए वाला का? अरे तिकडे गेलते ते लेण्यान गेलते कुठेतरी. जाऊ दे त्यांना. सो मंडळी खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असं म्हणजे आतमध्ये दाखवता नाही आलं बिकॉज ऑफ आता सिक्युरिटी जाम टाईट. जे 2 महिन्याच्या आधी आले असेल त्यांना सांगतो, आता सिक्युरिटी एकवेळची जाम टाईट झाली. आतमध्ये 2 लेडी बॉडीगार्ड्स, 2 जेंट्स बॉडीगार्ड्स, 4 बॉडीगार्ड एक्स्ट्रा असतात. तर मंडळी आम्ही आता दर्शन घेतलं आई एकविराचं आणि आम्ही आता लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आणि आम्ही आता चाललेलो आहोत. कोरीगड किल्ला आहे त्या ठिकाणी चाललेलो. तिकडे कारवीची फुलं आलेली आहेत. कोरीगड किल्ल्यावरती नाही आलेली, पण त्याच्या आधी आपल्याला एक पठार लागेल, रोडच्या बाजूलाच आहे. तर कारवी महोत्सव चालवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. तर याच्या आधी आम्ही 2 वर्षापूर्वी गेलेलो होतो रतनगडला. तर रतनगडला सुद्धा परत आलेली आहेत. त्यानंतर राजगडला आलेली आहेत आणि एक कास पठारला आलेले आहेत. आणि आता कारवीची फुलांचं वैशिष्ट्य असं आहे की ती 7 वर्षातून एकदा येतात. तर आम्ही ते बघायला चाललेलो आहे. आता खास आकर्षण आहे आता लोणावळ्याचं. तुम्ही रील्स बघतच असाल, रील्स वरती तुम्ही पाहिले खतरनाक. आणि ती फुलं 7 वर्ष येतात, त्याच्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह तो आहे मेन पॉइंट. आणि खूप सुंदर वाटतं. अरे रे रे रे
नका रे नका, असे प्राण्यांची हानी नका रे करू. बघू शकता प्राण्यांची हानी केली. नका रे नका. आणि वाटत नाही पुढील 7 वर्षांमध्ये आपलं काय होईल. काय रोहन भाऊ आलेला क्षण तो. आणि रोहन भाऊ इकडे बघू शकता तुम्ही, नाईट शिफ्टला जायचं संध्याकाळी 7 वाजता, तरी पण आता वाजलेत किती वाजले. आवड आहे, आवड निसर्गाची, नेचरची आवड आहे त्याला. आणि इकडे हात आणि मंडळी आलेला आहे, झोपला नाही ते बोलतो. आणि आमच्या मधला एक मुलगा असा पण आहे का तो घरी झोपला, सुट्टी असून झोपला, बोलतो सकाळी 6ला अलार्म लावून येतो बोलला. आणि मोहित असं नाव आहे, झोपला ग्रुप मध्ये लेप करून टाकू त्याला आता. आणि मंडळी त्याच्या आधी आपल्याला टायगर पॉइंट पण लागतो. टायगर पॉइंटला आपण येताना जाऊया. पहिले आपण डायरेक्ट ते कुठली फुलं नावच मी विसरता, कारवी फुलं बघायला जाऊया. आपण जाऊया कारवीची फुलं बघायला. थोड्याशा खिशात घेऊन येईल मी ते फुलं. माहिती आहे कोणासाठी. तर मंडळी आता आम्ही पोहोचलो लोणावळ्यामध्ये. तुम्हाला माहिती असेल भुशी डॅम, तुम्ही जर आलेच असाल. पण इकडे आम्हाला लागलेली ट्रॅफिक खूप सारी तुम्ही बघू शकता. कटालो मंडळी कटालो, खूपच ट्रॅफिक आहे. अर्धा तास झाला आम्ही इथेच आहे. कटालो काटाला आले नाही होता आता एवढं लांब आल्या सगळं एवढं स्ट्रगल करून आलोय. पाय दुखायला लागला, पाय पाऊन घंटाला असाच राहिला मी. गाडी हलतच नाही. हलतं गाडी पण अशी बारीक ते थांबलेली. मक्का बिक्का खाल्ला मक्का बिक्का काय पुढच्या वर्षी येऊ बघायला. थोडे हल्ले काय रे भाऊ. नाही आंबेवाली टायगर पॉइंटला नंतर येतो आम्ही मॅगी खायला. आनंदवाला का. ओके. सो मंडळी तुम्ही बघू शकता काही एक दिसत नाहीये, म्हणजे लिटरली अंदाजे गाडी चालवायला लागतं, अंदाजे. तरी कॅमेरा बराच दिसत. बाहेरून ठेवू का बाहेरून घेऊ बघ ना, कार ना बाहेरून कॅमेरा बराच दिसतं मंडळी. असं बघा तुम्हाला कॅमेरामध्ये बऱ्यापैकी दिसतं. अजून इथं बिकट परिस्थिती आहे. बघा मी कशी गाडी टक्क लावून बघा लागणार, टक्क लावून तेव्हा दिसतो गाडी समोरची. अशी परिस्थिती आहे. आम्ही आता मजा येते. वाईफ ब्रो, लोणावळा वाईफ, हेच तर खरा आनंद आहे. आयुष्य मंडळी फिरा रे फिरा. आयुष्यात काय काम धंदा सर्वांनाच करायचे. थोडासा टाइम काढा. कोण आला नाही त्याला जरा सांग काय त्याचं जाऊ दे. पण लोकांना मी एक संदेश देतो, आपलं शेड्यूल बिझी आहे मान्य आहे मला, पण त्यातनं थोडासा एक दिवस टाइम काढा आणि असं फिरत जावा. भले लॉंग टूर नाही गेले, शॉर्ट टूर जा, 1 डे रिटर्न या, पण फिरा. आयुष्यात आनंद घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला सुंदर बनवता आलं पाहिजे. तो हॅपी डेंट मध्ये नाही का, हॅपी डेंट वाला तो ते चॉकलेट खाऊन ते दात चमकायला, तसा मला पुढे जाऊन त्या गाडीवरती बसायला लागेल काच क्लीन करायला. चला रे चला, थांबू नका. सो मंडळी फायनली आम्ही 2 ठिकाणी थांबलो. कारवी होती तिकडे पण, म्हणजे जिकडे आपण बघायला आलोय, पण ती कारवी थोड्या प्रमाणात होती. फायनली आम्ही खूप, म्हणजे मला वाटतं टायगर पॉईंटला बऱ्याचशा जण आले असेल. टायगर पॉईंट पासून 10-12 किलोमीटर नंतर आम्हाला तिथं भेटलेली प्लेस आहे. आणि ती सोशल मीडियावर दिसते अशी एकदम पीसफुल आहे आणि शांततापूर्वक आहे. तिकडे काही शांतता वगैरे नाही आहे मंडळी, तिकडे फुल पब्लिक आहे. तुम्ही बघू शकता अशी सगळी पब्लिक आहे. आणि हेच ती कारवी का रे दीपेश, जी 7 वर्षात येतात. मला जवळून दाखवायला तुम्हाला सध्या मी लांबचा टूर म्हणजे आहे बऱ्यापैकी. हा दिसतं का तुम्हाला काय बनवतील ना काय नाही असं सगळं आहे. आणि इकडे मंडळी पब्लिक जाम आहे, तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये पण. अशी हे काय होते, हे डोडो काय, हे काय होत आपण, हे क्या था. वाटत आता बघूया कुठे दीपेश भाऊला रील काढायची. आता कुठे दीपेश भाऊ रील काढायची तुला. तिकडे का सगळीकडे जो जिकडे बघावं तिकडे माणसंच माणसं. डोंगरा भिंगरावर पण गेल्या मंडळी, सगळ्याकडे पब्लिकने भरलेला आहे. मंडळी तिकडे आपण पार्किंग केली आणि ह्या बाय रोडने आपण आलो. तसं बघायला गेलं तर पूर्ण ही कारवीज आहे. सगळीकडे आपण जाऊ शकतो रील्स वगैरे काढून, आणि फोटोज जे सोशल मीडियावर चालू आहे ते कुठेही करू शकतो. बट आता हे लोक मला कुठे चालत, चल बाय. सो हे लोक कुठे गेलं काय माहिती. ए दीपेश हरवले वाटते हे लोक, कुठे गेलं काय रे. हा बाबा इतने दूर काहे चले गए तो नाश्ता. ही मंडळी कारवी. जे इंस्टाग्राम फेसबुक आता जे सोशल मीडिया यूज करतात त्यांनी बघितलं असेल याच्या रील्स खूप सारे. कारण हे जे फुलं आहेत ना मंडळी, हे 7 वर्षात येणारी फुलं आहेत. सो तुम्हाला जवळून मी दाखवतो. काही फुलं आलेत, हे बघा काही फुलं आलेत. आणि काही मला वाटतं हे आले नाही अजून, यायचे आहेत की काय माहिती नाही. सो असे सगळे फुलं आहेत, तुम्ही हे बघू शकता. सगळीकडे मंडळी तेच आहेत बघा, इकडे पण तेच आहेत.
आणि क्लायमेट मंडळी हा हा गर्दी खूप आहे मंडळी क्राऊडेड एरिया झाला आहे पूर्णपणे सुद्धा बघूया कसं काय मंडळी इथे आम्ही आलोय खरं इकडे बघावं तिकडे पब्लिकच पब्लिक आहे बघा तुम्ही इकडे पब्लिक इकडे पब्लिक इकडे पब्लिक इकडे पब्लिक मधनं जो काका घोडा घेऊन फिरतं त्या काकाचं पैसे किती नसतं घोड्या बसाचं 400 रुपये सांगतं इकडे पब्लिक पब्लिकच पब्लिक मंडळी अशी एक फुरसत म्हणून जागा नाही जागा खूप मोठी आहे मंडळी पार तिकडेपर्यंत आहे पार तिकडेपर्यंत आहे तिकडे पण सगळीकडे पब्लिकच पब्लिक आहे तिकडे पण पार मंडळीला डोंगरावर पण पब्लिक होते बघा अशी तुम्ही बघितलं असेल तर अशी सगळी पब्लिक आहे आता आम्ही खूप वेळ ते बघ केली ना अरे दाखवायला घेऊन काय नाही तुला काय करशील घेऊन काय गुंडा बने का तू मंडळी काय नाही सो आता आम्ही इथून निघत आहोत आणि म्हणजे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं अचानकपणे इथं आला पाऊस नाही इथं कुठला झाड नाही इथं कुठे सेट आणि आमच्या गाड्या तिकडे पार आहेत म्हणजे इथून आता निघलो तर आम्ही 15 मिनिटात वॉक केल्यानंतर गाड्यापर्यंत पोहोचू तर तसंच भिजलो आम्ही त्याच्यामुळे केस बिस वल्ली झाली हे लोकांचं पण तेच हाल झालं हे दिप्या कशाला तोडतं रे नको ना राहू दे ना बस झाले चला मंडळी भेटूया आता थोडा वेळ मंडळी रोहनला लय मस्ती आली आमच्या कसा रोहन स्वर्ग नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणुणात चांदवा पडला ऐक तू काय ना भाऊ सह्याद्रीच्या कुशीत आले मंडळी यो तू सह्याद्रीच्या कुशीत आला असता ना तर तू सोशल मीडिया बघून इकडे नसता आला तू तिकडे कोरीगड आहे ना तिकडे गेला असता म्हणून फोटोच नाही काढला दीपेश भोईरला फॉलो करा ना बघा कोणी फोटो काढला नाही का समजा आपल्याला कुठे कोरीगडला कोरीगडला आपण फुरसत मध्ये येऊ आता मला संध्याकाळी काम आहे आपण फुरसत मध्ये कोरीगडला आपलं काय बाई दोन उद्या पण ठरू शकतो परत लोणावळ्याला येऊ काय मोठी गोष्ट तिकडे तिकडे तो इकडे ला 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 याचा काय तुम्ही फोटो नाही काढा व्हिडिओ नाही काढा अख्ख्या रात्रभर जागा आहे ना आता पण जागा आहे मग काय काय आम्ही काय जबरदस्ती तुला आणले तुझ्या मर्जीने तू आले ठीक आहे ठीक हा मग मजा करायची हा बोलती पण पॅक स्टारबक्सला चला आता यो तुम्हाला बोलतो की काय अशा असतात पण आमचा एक तो ना सो मंडळी आता ऊन आलं म्हणून दाखवतो आम्ही पार तिकडे होतो आणि आता आम्ही बऱ्यापैकी बाहेर आलेलो आहे आणि इकडे पण तुम्ही पब्लिक बघू शकता जागोजागी पब्लिक आहे बघा मंडळी जागोजागी पब्लिक बघाल तिकडे पब्लिक दिसेलच तुम्हाला एरिया कुठलाच खाली दिसणार नाही इकडे पण बघू शकता जागोजागी पब्लिक आहे असा सगळा एरिया भरलेला आहे आणि ती फुलं बाबा आणि इकडचं खरं रूप जे हे करावं लागतं लोकांना हे बघा अशी सगळी मंडळी चिखलातनं जावं लागतं आणि सर्वकडे चिखलच आहे मंडळी सो असा सगळा आणि रोहनचा तिकडे काय चाललंय हे कशाला तिथला रस्ता आहे का आणि आमच्या गाड्या तिकडेच मंडळी तिकडे आम्ही चाललो आता चला दीपे चल ना थकल्यासारखं चालतं मंडळी दुसरी पुला आणल्या ना आता कोणला द्यायला आणल्या काय माहिती कोणला द्यायला आणल्या कोणाला द्यायचे आहेत काही तर नको खरं कारण सांग कोणाला द्यायला आणल्या पुला आता सांगशील मम्मीला द्यायला आणली ना ताईला द्यायला आणली ना याला द्यायला आणली हा मंडळी बघा फुला बिला घेऊन आल्या तर कोणला देईल त्यालाच माहिती बायको कशी भेटेल गर्लफ्रेंड भेटू शकतो तिला तो बायको बनू शकतं मंडळी घेईल समजून चला मंडळी भेटूया आता आपण पुढे तर मंडळी तुम्ही बघू शकता कशी गर्दी जमलेली आहे फुलं बघायला आणि इकडे बघू शकता ट्रॅफिक इकडे मी दाखव इकडे बघा इकडे गर्दीच गर्दी भरले गर्दी मशाची जत्रा भरल्या मशाची जत्रा आणि इकडे बघा गाड्या लावायला जागा नाही रोडवरती गाड्या लावून गेल्यात पार्किंगची या संपली पार्किंग फुल पार्किंग सकाळीच होऊन झालं 11 वाजता आपल्यासाठी बरी भेटली बघा इकडे छोटी छोटी मुलं सुद्धा आलेली आहेत फुलं बघायला आणि आता आम्ही निघालेलो आहोत इकडून जवळजवळ किती वाजले परतीच्या प्रवासाला
अजून आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लं, काहीच नाही खाल्लं. नाश्ता काय केला म्हणजे रोहन साठी बोलतोय मी. रोहनने काय खाल्ला ना, त्याचा उपवास होता. आपण खाल्लं तेच भजी मध्ये एक भजी पाव मध्ये काय झालं. आधी टायगर पॉइंटलाच खाऊ तरी. आता आम्ही जातो टायगर पॉइंट. इकडे पण तुम्ही बघू शकता क्लायमेट खूप छान आहे. ओ माय गॉड. सो मंडळी आहे टायगर पॉइंट. जसं की तुम्हाला माहितीच असेल इकडे जायचा आमचा प्लॅन होता, बट झालं असं हे लोक सांगतात की भूक लागले खूप आणि इकडे सगळं मॅगी कांदा भजी तेच मिळतं. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये माझ्या बघितला असेल. आणि मेन ट्रॅफिक मंडळी, गाडी अशीच स्लो चालू आहे, त्याच्यामुळे हा टायगर पॉइंट मी इथूनच बघून घ्या. आपण नंतर कधी आलो ना लोणावळ्याला तर नक्की खबर. हा सर आता भेटूया आपण आता ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर. आणि इकडे मंडळी धुका एवढा आहे ना, एवढा एक आणि दोनच गाडी दिसतात, पुढं पूर्ण धुका आहे. म्हणजे बघा दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये. सो असा सगळा आहे आणि हा टायगर पॉइंटचा एंट्री. आणि हे बघा मंडळी समोर तुम्ही बघत असाल सगळ्यांच्या पार्किंग लाईट चालू आहेत. त्याचं रिझन तर तुम्हाला माहितीच आहे, काही दिसतच नाहीये. 2-3 गाड्या दिसतात समोरच्या, पुढचं काहीच दिसत नाही. रस्त्याचा टर्न दिसत नाही, काही दिसत नाही. सो असा सगळा रस्ता आहे. आता भेटूया आपण खालीच घाट क्रॉस करूनच. चला मंडळी, आफ्टर 3 घंटे ड्रायव्हिंग बिकॉज ऑफ ट्रॅफिक आम्ही पोहोचलेलो आहोत हॉटेल फेमस मालवणी, जे के लोकेटेड आहे आपला खोपोली. घाट उतरलाच आम्ही थांबलो बिकॉज सगळ्यांना भूक लागले. सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही आहे. आता बघूया आतमध्ये कसं काय ॲम्बियन्स आहे. दीपेश भाऊ इथे येऊन गेले, बोलतं भारी आहे. भेटूया आता, बघू कसं काय ॲम्बियन्स दाखवतो तुम्हाला. इकडे बाहेरचा पण आहे, इकडे आतमध्ये पण ठीकठाक आहे, म्हणजे ॲव्हरेज आहे. तर बघूया, भेटूया खाताना. चलो मंडळी, आमचा पहिला स्टार्टर आलेला आहे आणि बाकी ऑर्डर आता मी दाखवू शकत नाही बिकॉज 1% चार्जिंग आहे. मोबाईल 200% स्विच ऑफ होणार. आता जेवण मला नाही दाखवता येणार आहे, बट ऑब्वियसली आता जेवतो. जेवायला मी तुम्हाला मेन्यू सांगतो. आम्ही बिर्याणी मागवली आणि अजून एक स्टार्टर आहे. बिर्याणी खूप दिवस झालं खाली नव्हती म्हणून इच्छा होती. तुला बिर्याणी आणि अजून एक स्टार्टर असं सगळं आमचा मेन्यू असणार आहे. सो आता भेटूया आपण. ठेवला परत. तर भेटूया खाऊन. आता गाडीत चार्जर आहे ना मंडळी, त्याच्यामुळे आता स्विच ऑफ होईल. तर भेटूया आता आपण खाऊनच. सो मंडळी आता ट्रॅव्हलिंग करून पोहोचलो आम्ही पनवेलला. आणि आता तिथे आहे आम्ही लोक उरण नाक्याला आम्ही आहोत. बिकॉज आम्ही पनवेलला याचं कारण असं आहे की केडी आपला जो तुम्ही शूटला बघितला असेल बऱ्याचशा ब्लॉग मी, त्याचा आहे आज बर्थडे. सो त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आम्ही. आणि आता आलो आम्ही केक घ्यायला. सो आता भेटूया केक घेऊन. आता केडीच्या स्टुडिओला बोलवलं त्याला मला, म्हणजे मी त्याला. सो आता स्टुडिओलाच भेटूया आपण. चला मंडळी, आता जसं की तुम्हाला माहिती आहे केडीच्या बर्थडेला आम्ही येणार होतो आणि स्टुडिओला आम्ही पोहोचलो. आणि इकडे भेटले आहेत स्वप्नील शेलके, ज्यांना तुम्ही बऱ्याचशा गाण्यांमध्ये बऱ्याचशा ब्लॉग पण आहे ना तुझा बनवतो छोटे मोठे नाही, एकदम मोठे ब्लॉग बनवतात ते. तुम्ही जर रील बघितली असेल त्याची, बाहेर गेल्यावरच बनवतात. सो बऱ्याचशा गाण्यांमध्ये त्यांना बघितले असेल आणि खूप आधीपासून ते आहेत, म्हणजे लाईक 10-12 वर्ष झाले असतील ना या क्षेत्रात, डान्सच्या क्षेत्रात. तरी मी पहिले डान्सर होतो, डान्स करायचो. असा आहे त्यांचा. आणि स्टुडिओचे त्यांचंच आहे ते. असं समजून घ्या, तुम्हाला काय ते असेल ते बोलो. हा ते त्यांचं काय आहे, पूर्वज. त्यात मी आलेल्यापासून तर फोटो बघते. काय विषय बाबा, येऊ बस साहिल बघ कसं दिसतं, गुंडा टॉपचा गुंडा दिसतं. आणि इकडे बर्थडे बॉय भाऊ, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्याला बहीच 21 जानेवारी राहतं ना. आज एक स्टुडिओ असे तुझे 100 ब्रांच स्टुडिओचे ओपन होते पुढच्या बर्थडे पर्यंत. हीच 21 जानेवारी मारतो ना. सो घेवा आता मंडळी केक कापून. अरे इकडे गावा पेटर. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. काय गुतागुत आपल्या पब्लिकला. हा, पहिला आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आणि माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारी केक आहे. मुबारक. सो मंडळी, असं काहीसं झालं सेलिब्रेशन. आता स्वप्नीलला चालला, कुठे झाला, कशाला जावाला जायला लागतो रे. असं लगीन केलं, बायका पोरं आल्या. आता आम्ही नाही गेलो काही विशेष नाही, थांबू शकते इथं वस्तीला. सो मंडळी, भेटूया आपण थोड्या वेळात. चलो. सो मंडळी, आत्ताच घरी आलो आणि म्हटलं ब्लॉग एंड करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल, कारण आपल्याला एकविराईचं दर्शन झालं, जे की तुम्हाला सर्वांना आवडतंच. आणि त्याच्यानंतर 7 वर्षांनी येणारी फळे सुद्धा तुम्ही बघितली, ज्यासाठी मी गेलो होतो, कारण तुम्हाला लोकांना ब्लॉग दाखवणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मग आपल्याला केडीचा बर्थडे आणि सर्व काही मजा मस्ती तुम्ही बघितली असाल. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.